सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो भगवंताने सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर इथे विविध साधन दिले। दैवराहाटीमध्ये दोन साधन आहेत, देवता मार्गामध्ये पण दोन साधन आहेत, ज्याला अंतर्याग बहिर्याग बोलतात। देवतेचे साधन आहेत ते अंतर्याग बहिर्याग, या दोन साधनामुळे तो जो विद्यावंत आहे किंवा तो जो बहिर्यागी आहे तो त्या देवतेची प्राप्ती करून घेतो। तसंच आपल्या या दैवराहाटीमध्ये ईश्वर धर्मामध्ये दोन साधनं आहेत, अंतर्याग बहिर्याग। देवतेचं साधन म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला, अंतर्याग बहिर्याग म्हणजे अंतर्याग म्हणजे देवतेची विद्या होणे, संचारी सामर्थ्य, आणि बहिर्याग म्हणजे बाह्य याग म्हणजे बाह्य आचरण करणे विधीचं। अंतर्याग म्हणजे मनातून त्या यागाचं आचरण करणे, याग म्हणजे काहीतरी यज्ञ। मग आता याग हा जो धर्म आहे, याग धर्म हा तर द्वापार युगीचा आहे, याग म्हणजे यज्ञ, पण अंतर्याग जो आहे तो प्रत्येक देवतेचा वेगळा वेगळा आहे। तर मग त्याचा यज्ञ आहे का, आपल्याला दिसतो का बाह्य कुणी आचरताना? नाही, तर ते अंतर्याग आहे, अंतरात यज्ञ करायचा आहे। तो देवतेच्या पिंडस्थेचं ध्यानोदक करायचं आहे। देवतेची ज्या विद्या झाली त्या देवतेची पिंडस्था प्रकाशते त्या विद्यावंताला आणि त्याचं ते ध्यानोदक करते, आणि ध्यानोदक केल्यानंतर त्याचं साधनचरित होते, साधनचरित झाल्यानंतर मग त्याला त्या देवतेची प्राप्ती होते। तसंच बहिर्यागाचं आहे, जे देवतेने बाह्य विधी करण्यासाठी सांगितलेले आहेत, जे समाजाला दिसतात। कोणी विधी अनुष्ठान करत आहे, कोणतं विशिष्ट व्रत धारण करून, कोणी तीर्थस्थानाच्या ठिकाणी जाऊन विविध व्रतस्थ होऊन विविध धर्माचरण विविध विधी आचरण करत आहे, हे जे बाह्य दिसते आपल्याला, याला बहिर्याग म्हणतात। तसेच अंतर्याग बहिर्याग आपल्या परमेश्वराचे पण आहेत। अंतर्याग म्हणजे संचारी, जिथे शक्तीचा संचार झाला, जसं प्रेम शक्तीचा संचार होतो, आणि प्रेम शक्तीचा संचार झाल्यानंतर त्याचं साधनचरित होते त्या प्रेमियाचं। तर जसं इथे भगवंताची श्रीमूर्ती दिसते, त्याला भगवंताच्या सन्निधानामुळे त्याचे पापाचे डोंगराच्या डोंगर नाचतात आणि साधनचरित होते त्याचं। तर हे झालं अंतर्यागी, याचं जे ईश्वर धर्माचे अंतर्यागी आहेत। मग बहिर्यागीय कसे आहेत? बहिर्यागीय आताच्या काळामध्ये जे पाहतो आपण, प्रेमसंचारी भक्त तर सन्निधानामध्येच राहू शकतात, असन्निधानामध्ये तर राहू शकत नाहीत, बरोबर की नाही? भक्त आणि शेजागावी शक्यच नाही, शेजारच्या गावामध्ये राहू शकत नाही तो भक्त ईश्वराला सोडून, तर असन्निधानामध्ये काय राहणार आहे? जसं आता 800 वर्षानंतर आपण पाहतो सर्व साधक वृंद आहेत, नाणीय आहेत, तसे ते प्रेमी राहू शकत नाही। तर प्रेमी जे होते सन्निधानामध्ये, त्यांना श्रीमूर्ती पाहायला मिळाली, त्यांचं साधनचरित झालं। तर मग आता असन्निधानामध्ये जे साधक वृंद आहेत यांच्यासाठी काय? म्हणून इथे मूर्ती ज्ञान सांगितलेलं आहे आपल्यासाठी। त्या मूर्तीचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, कारण शेवट काय, त्या भगवंताचं स्मरण केल्याशिवाय, त्या मूर्तीचं ध्यानोदक केल्याशिवाय आपल्याला प्राप्ती होणे शक्य नाही। आपलं साधनचरितत्व कशात होणार आहे? ज्यावेळेस आपण भगवंताचं स्मरण करू, श्रीमूर्तीचं स्मरण करू, बरोबर की नाही? तर त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला ते मूर्ती ज्ञान प्रकरणामध्ये आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे। आणि म्हणून आपण आता हा जो नवरात्रीचा उत्सव आहे, श्री गुरुदेव संस्थान तालुका जिल्हा नांदेड, तर या स्थानाच्या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत या मूर्ती ज्ञान प्रकरणाचं ज्ञान करून घेण्यासाठी। तर
या प्रकरणाच्या नावामध्येच आपल्याला या प्रकरणामध्ये आहे काय हे लक्षात येते. मूर्ती म्हणजे भगवंताची श्रीमूर्ती, त्या श्रीमूर्तीचं ज्ञान आपल्याला या प्रकरणामधून होणार आहे. आपल्या या ज्ञान यज्ञाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय श्री शुकदेव मुनी बाबाजी नांदेडकर हे आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्याला हा योग लाभलेला आहे. तरी सर्वांनी आपले भ्रमणध्वनी शांत करावेत, फ्लाईट मोडवर ठेवा किंवा मौन्य करा, त्याला म्यूट करा. तर आपण जे पुढे आता हे ज्ञानार्जन करणार आहोत त्यामुळे आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही. नाहीतर मग काय होते, आपलं इथं ग्रंथ वाचन चालू आणि मध्येच कोणाचा तरी मोबाईल वाजला की मग सर्वांचं लक्ष त्याच्याकडे जाते, बरोबर की नाही. मग आता हे आपलं ज्ञान सत्र संपल्यानंतर मग तुम्ही त्यांना फोन वगैरे लावू शकता, सायलेंट मोडवर करा मोबाईल. परंतु सध्याला आपल्याला महत्वाचं 1 तास जे आहे ते मूर्ती ज्ञान ऐकण्यासाठी आपण जमलेलो आहोत आणि हे महत्वाचं आहे आपल्याला. तरी व्यक्ता श्रीमूर्ती धार्या परमेश्वराचे ज्ञान ते कैसे, नाते ऐसे परमेश्वरू निर्वेऊ निराकारू असे, तो सावेऊ साकारू होय, श्रीमूर्ती धार्या होय. श्री म्हणजे माया, ते मायेचा वेशू स्वीकृती, कापाजे सर्वज्ञ म्हणितले, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. तरी व्यक्ता श्रीमूर्ती धार्या परमेश्वराचे ज्ञान ते कैसे. सर्वप्रथम आपल्यासमोर प्रश्न आलेला आहे. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण काय आलेलं आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. किम कुर्वत म्हणजे काय करत आहेत, म्हणजे आला की नाही प्रश्न. तर तसं प्रत्येकाच्या जीवनाची आध्यात्मिक सुरुवात ही प्रश्नावरून झालीच पाहिजे. मनामध्ये जिज्ञासा नसेल तर प्रश्न निर्माण होणार नाहीत. प्रश्न निर्माण होणारच नाहीत तर आपल्याला ज्ञान कसं मिळेल, बरोबर की नाही. म्हणून जसं श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात एका प्रश्नावरून झालेली आहे, तसंच या ग्रंथाची सुरुवात पण, या प्रकरणाची सुरुवात एका प्रश्नावरून झालेली आहे. आपल्याला काय प्रश्न करतात, तरी व्यक्ता श्रीमूर्ती धार्या परमेश्वराचे ज्ञान ते कैसे. जे भगवंत व्यक्त झालेले आहेत, श्रीमूर्ती धार्य जे परमेश्वर आहेत, त्या भगवंताचं ज्ञान ते कैसे म्हणजे ज्ञान कसं आहे. नाते ऐसे, ते ज्ञान असं आहे. परमेश्वर निर्वेव निराकार असे. परमेश्वर कसे आहेत, निर्वेव म्हणजे परमेश्वराला कोणत्याही प्रकारचे अवयव नाहीत. निराकार म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्या भगवंताला आकार नाही. तोच परमेश्वर मग तसाच निर्वेव निराकार राहिला का. तो सावेव साकारू होय. सा अवेव म्हणजे अवेवेसी युक्त, साकार म्हणजे आकारेसी युक्त. श्रीमूर्ती धार्या होय. श्रीमूर्तीचं धारण करतात भगवंत, श्रीमूर्तीचं धारण करतात. आता श्री म्हणजे काय, श्रींची मूर्ती, त्या मूर्तीचं धारण केलं भगवंताने. तर मग आता श्री म्हणजे काय, श्री म्हणजे माया. श्री म्हणजे माया, कारण भगवंताच्या मूर्तीला मायापूर असं बोलतात. तर त्या श्री म्हणजे माया, त्या मायेचा वेश स्वीकार करतात, पूर स्वीकार करतात, शरीर स्वीकार करतात. आता हे शरीर भगवंत स्वीकार करतात मायेचं, तर याला प्रमाण काय मग, कुणी सांगितलं आपल्याला हे. कापा सर्वज्ञे म्हणितले. भगवंत आपल्याला म्हणतात, काय म्हणतात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. या सृष्टीमध्ये भगवंत अवतार घेतात. हे भगवंतांनी स्वतःच्या मुखामधून सांगितलेलं आहे. हे कोणाला सांगितलं, श्री माहिम भट्टांना हे सांगितलेलं आहे. सर्वप्रथम माहिम भट्टांची ज्यावेळेस भेट झाली स्वामींसोबत, त्यावेळेस माहिम भट्टांनी जे प्रश्न केले त्यामध्ये मग
पूर्वी सांगितली, पंचकृष्ण सांगितले, पंचनाम सांगितले आणि उद्धरण प्रकरणही तिथे भगवंतांनी माहिम भटांना निरूपण केलेलं आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, मनुष्य वेशधार्य होती. हे प्रकरण आहे उद्धरण. यामध्ये काय म्हणतात भगवंत? सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. तर कुठे अवतार घेतात? जे कर्मभूमी आहे. हिमा सेतू मध्ये 500 म्हणजे 500 योजनाची कर्मभूमी आहे, तयामध्ये अवतरती. मनुष्य वेशधार्ये होती. मग आता वेश कोणाचा धारण करतात? मनुष्याचा वेश धारण करतात. माया वेशधार्ये होती, मायापूरधार्ये होती. मनुष्याचा वेश धारण करतात. तर ते जे मनुष्य रूपी शरीर आहे ते कोणाचं आहे? माया वेशधारी होती, मायेनं तयार केलेलं आहे म्हणून माया वेशधारी होती असं बोलतात. मायापूरधार्ये होती. मायापूर धारण करतात. पूर म्हणजे काय? तिथे सर्व पुरलेलं आहे, कमी कशाचंच नाही. आपण म्हणतो ना कार्यक्रम झाला सर्व पुरून उरलं बोलतो आपण, बरोबर की नाही? तर मायेचे तिथे सर्व प्रकार पुरलेले आहेत, कमी काहीच नाही. तिथे उणे काहीच नाही, कमी काहीच पडलेलं नाही. जे काही ज्ञानेंद्रिय आहेत 10, कर्मेंद्रिय आहेत 10, चातुष्ट्य आहेत, 4 पाकुळका आहेत, ओळखण्या आहेत, हे सर्व मायेचे जे 36 विभाग आहेत ते सर्व व्यवस्थितपणे पुरलेले आहेत, उणेपणा काहीच नाही तिथे, म्हणून त्याला पूर असं बोलायचं. त्या भगवंताच्या शरीरामध्ये उणेपणा काही नाही. बरवी मूर्ती आहे, श्रीमूर्ती आहे, 32 लक्षणेशी युक्त आहे, कमी काहीच नाही तिथे. माया निर्मितम पुरम मायापुरम. आता मायापूर धार्य होती म्हटलं, आता त्या परमेश्वराच्या शरीराला मायापूर अशी नामना दिली. तर अशी नामना का दिली? तर म्हणतात माया निर्मितम पुरम. त्या मायेच्या पुराचं निर्माण जे आहे ते मायेनंच केलेलं आहे, म्हणून त्याला मायापूर असं बोलावं. माया घटाकारे आकारे ओते. माया ही जी जड माया आहे ती तिथे घटाच्या आकाराने आकारलेली आहे. तिथे ओते 10 वायू 10 इंद्रिय रूप ही माया झालेली आहे, अजड माया. जी जड माया चातुष्ट प्रदेशी नटलेली आहे. तर असे हे माया सर्व त्या मायापुरामध्ये व्यवस्थित नटलेली आहे, म्हणून तिला मायापूर असं बोलावं. नख चर्म रोमादी करुणी शुद्ध चैतन्याची ते शरीर आहे मायेचं समजलं. पण हे जे नख चर्म रोम हे आहेत, या ठिकाणी कोण आहे? कारण आपल्या शरीरावरून आपण विचार करा. त्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेस न्हाव्याकडे जातो तो आपला केस कापतो, बरोबर नाही? कटिंग वगैरे करतो. पूर्वीच्या काळामध्ये जे न्हावी असायचे ते हाताचे नख पण काढून द्यायचे. पूर्वीच्या काळामध्ये ज्याचा त्याचा वस्त्र वेगळा वेगळा असायचा, याची ब्लेड त्याला, त्याची ब्लेड याला वगैरे, असं काही नव्हतं. आताच्या काळामध्ये नाही तसं, परंतु या पूर्वीच्या काळामध्ये एका ब्लेडवर 4-4 जणांचे न्हावी लोक करायचे पहिलं. कारण काय, कटिंग करायचे आणि साईडने फक्त कट मारण्यासाठी ते ब्लेड वापरायचे. तर एक ब्लेड हे 4 जणाला पण पूर्वी वापरायचे, 30 वर्षापूर्वीची गोष्ट. आताच्या काळामध्ये तसं काही नाही. पण 30 वर्षाच्या पूर्वी पण, 50 वर्षापूर्वी जर पाहायला गेलं तर गावामध्ये जे न्हावी असायचे ते न्हावी काय करायचे, ज्याचा त्याला वस्त्र देऊन टाकायचे. त्याने त्याच्या घरून वस्त्र घेऊन यावा, मग तो न्हावी त्याची दाढी कटिंग डोकी काय करायची ते करून द्यायचा. पूर्वीच्या काळात होता. आणि त्या वस्त्रावर नाव टाकून असायचं त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीचा तो वस्त्र त्यानेच वापरावा. तर ज्यावेळेस हे न्हावी लोक कटिंग वगैरे करतात, केस कातरतात, त्यावेळेस काही त्रास होतो का आपल्याला? कात्रीने केस कातरतात, काही त्रास होतो का? नाही. मग आता तिथे आपला जीव नाही, बरोबर की नाही?
नख काढले काही त्रास झाला का आपल्याला? नाही. आपला जो जीवात्मा आहे तिथे ओवल्या पवलेला नाही, बरोबर की नाही? मग तसं आता परमेश्वराच्या पुराच्या ठिकाणी जे केश निघतात, नख निघतात, मग तिथे काही दुसरं कोणी नटलेलं असेल, कारण तिथे तर काही सुखदुःखाचं ग्राहकत्व नाही. तर तसं नाही म्हणतात. काय म्हणतात तिथे? नख चर्म रोमादी करुणी शुद्ध चैतन्याची. ते नख असतील, चर्म, चर्म म्हणजे काय? कातडी आपली. आंघोळ करतो आपण, दगडाने अंग घासतो, जे मृत त्वचा आहे आपल्या शरीरावरची ते आपोआप निघून जाते घासल्यानंतर, घर्षणानंतर. त्याचा काही त्रास होतो का आपल्याला? नाही. तर मग असे जे नख चर्म रोम, नख म्हणजे नख, चर्म म्हणजे कातडी, आणि रोम म्हणजे केश. रोम म्हणजे काय? आपल्या शरीरावर जे बारीक छिद्र असतात त्याला रोम म्हणतात. त्याच्यामधून जे निघतात त्याला काय म्हणतात? केश म्हणतात. तर असे ते केश. तर मग यांच्या ठिकाणी दुसरं कोणी नटलं असेल तर मग तसं नाही म्हणतात. नख चर्म रोमादी करुणी शुद्ध चैतन्याची. ते नख असेल, चर्म असेल, रोम असतील, याच्या ठिकाणी शुद्ध माया नटलेली आहे, भेसळ कशाची नाही. मायापुरी मायेसी अभिमानू. आपण सर्वजण बघतो की विश्रांत चैतन्य जेथ असे तेथ हनन घडले या विश्व हनन होय. हे वचन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जिथे विश्रांत चैतन्य आहे तिथं जर हनन घडलं तर विश्व हनन होते. मायापुराच्या ठिकाणी ज्यावेळेस हनन घडते तर नित्य नरकाची चाल आहे आपल्याला. मग आता नित्य नरकाला हा जीव जातो, तर मग भगवंताच्या ठिकाणी हनन घडलं म्हणून भगवंत नित्य नरकाला पाठवतात का जीवाला? तर नाही. काय सांगतात तिथे? मायापुरी मायेशी अभिमान. मायेचं पूर होतं ते. हनन कोणाच्या ठिकाणी घडलं? मायापुराच्या ठिकाणी हनन घडलं. त्यामुळं तिथे अभिमान कोण घेणार? मायेशी अभिमान. ज्याची प्रॉपर्टी तोच अभिमान घेणार, बरोबर की नाही? प्रॉपर्टी कोणाची आहे? मायापूर कोणाचं आहे? हे मायेचं आहे. आणि म्हणून जर कोणाचं जर हनन घडलं, कोणी जर तिथं परमेश्वराच्या ठिकाणी हनन केलं, तर त्याचा अभिमान कोण घेते? माया अभिमान घेते. आणि मायापुराचं हनन घडलं म्हणून त्याला नित्य नरकाला कोण टाकते नेऊन? माया टाकते. म्हणून मायेपुरी मायेचे अभिमान. ब्रह्मांडी शक्ती अधीनू शक्ती व्यापारू. ब्रह्मांडाच्या ठिकाणी शक्ती अधीन शक्ती व्यापार आहे. मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार आहे. ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये कसा व्यापार चालतो देवतेंचा? हा व्यापार चालतो शक्ती अधीन शक्ती व्यापार. मायेच्या अधीन विश्वदेवता चालते. विश्वरूप देवतेच्या अधीन भैरव देवता जी आहे, अष्टभैरव, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्म, विष्णू, महादेव, हे जे अष्टभैरव आहेत हे कोणाच्या अधीन राहतात? विश्वदेवतेच्या. आता भैरवाच्या अधीन कोण आहे मग? क्षीराब्दीचा नारायण. क्षीराब्दीच्या नारायणाच्या अधीन सत्य कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक. या सत्य कैलाश वैकुंठीच्या हरिहर ब्रह्मादिकाच्या अधीन स्वर्गीचे इंद्रचंद्राधिक देवता. स्वर्गीचे इंद्रचंद्राधिक देवतेच्या अधीन अंतराळीच्या गंधर्व देवता. अंतराळीच्या गंधर्व देवतेच्या अधीन कोण चालते? अष्टदेवनी देवता आहे. अष्टदेवनी देवतेच्या अधीन कर्मभूमीची देवता चालते. हे असं ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार. एका देवतेच्या शक्तीच्या अधीन इतर देवतेच्या शक्त्या चालतात, इतर देवता चालतात. हे असं आपल्याला ब्रह्मांडाची व्यवस्था समजते. पण मग आता परमेश्वराच्या जवळ असणाऱ्या ज्या ओळखण्या आहेत त्या कशा चालतात? मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. मायेच्या पुराच्या ठिकाणी ज्या काही ओळखण्या आहेत, म्हणजे परमेश्वर अवताराच्या जवळ ज्या ओळखण्या चालतात त्या ईश्वराधीन शक्ती व्यापार ह्या ईश्वराच्या अधीन चालतात. म्हणजे कर्मभूमीची देवता आहे, तिला मायेच्या ओळखणीच्या हाताखाली राहावं लागेल, तिचं सांगितलेलं ऐकावं लागेल असं नाही. ब्रह्मांडातील शेवटची यक्षिणी देवता जी आहे, ओळखणी तिची जी झालेली आहे परमेश्वराच्या ठिकाणी, ती स्वतंत्र आहे. कारण काय? ती परमेश्वराच्या आज्ञेने चालणारी आहे. त्या देवतेवर नियामकत्व कोणाचं आहे?
अधीनत्व कोणाचं आहे? परमेश्वराचं अधीनत्व आहे. तिच्यावर 81 कोटी 1.25 देवतेचं अधीनत्व नाही. ही यक्षिणी देवता स्वतंत्र आहे, यांच्या अधीन नाही, यांच्यापासून स्वतंत्र झाली. मग अधीन कोणाचे आहे? तर अधीन कोणाचे आहे? ईश्वराधीन शक्ती व्यापार. देवतेच्या अधीन नाही ती यक्षिणी, तर ती ईश्वराच्या अधीन आहे. उदाहरण म्हणून यक्षिणीचं उदाहरण दिलं. तसं प्रत्येक देवता जी आहे, 81 कोटी 1.25 देवता ह्या ओळखण्या रूपाने ज्या विभागलेल्या आहेत, ईश्वराच्या सन्निधानामध्ये ज्या आहेत, त्या स्वतंत्र आहेत. एकाखाली एक दाबून नाहीत, त्या ईश्वराच्या अधीन चालतात. ईश्वराची प्रवृत्ती झाली की ते स्वतंत्र आहेत कार्य करण्यासाठी. तिला मग वरच्या देवतेकडे पाहावं लागत नाही की हे काम करावं का नाही, काय पाहण्याची गरज नाही. परमेश्वराची आज्ञा झाली की शेवटी यक्षिणी पण कामाला लागून जाते. ती आज्ञा घेत बसत नाही, मायेची आज्ञा किंवा भैरवाची आज्ञा अशी आज्ञा घेत बसत नाही. परमेश्वराची आज्ञा झाली की लगेच कार्याला लागते ती. तर इथे ईश्वराधीन सर्व शक्ती व्यापार आहे. आणि ब्रह्मांडाचा ज्यावेळेस व्यापार चालतो, त्या एकाखाली एक देवत्या सर्व अधीन आहेत आणि ब्रह्मांडाचा व्यापार त्या करतात. मायापुरी तर शक्ती तुल्य माया, ऐसिया मायापुरा ते स्वीकरिती, जैसा भिंगाणे आणतो दिपुला विजय. मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. इतर शक्तींचं जसं कार्य करण्याचं मोकळीकता आहे, तसंच तत्तुल्य ही मायाही आहे. म्हणजे सर्वांना समान अधिकार दिलेला आहे, कमी जास्त अधिकार नाही. ज्या इतर शक्त्या आहेत तत्तुल्य माया आहे. कारण इथे भगवंताच्या अधीन सर्व व्यापार चालत आहे. येणे अर्थी इतर शक्ती तुल्य माया. अशा मायापुराचा स्वीकार करतात भगवंत. जैसा भिंगाणे आणतो दिपुला विजय. मग आता उदाहरण काय आहे आपल्याला समजण्यासाठी? कोणत्याही गोष्टी अवघड जर असल्या तर त्या समजण्यासाठी उदाहरण लागतात. तर मग आता त्याला उदाहरण काय? भिंगाणे आणतो दिपुला विजय. पूर्वीच्या काळामध्ये कंदील असायचे. आपण त्या कंदिलामध्ये रॉकेल टाकायचो आणि वर दिवा लावला की त्याच्यावर काच लावून पॅक करून टाकायचो. मग हवा जरी आली तर तो काय कंदील विझत नव्हता. तर त्याप्रमाणे इथे आपल्याला उदाहरण दिलं, भिंगाणे आणतो दिपुला विजय. म्हणजे काचामध्ये जर आपण दीपक लावला तर काय होते? प्रकाश बाहेर पण पडतो, आतमध्ये तर असतोच पण बाहेरही प्रकाश पडतो आणि बाहेरही प्रकटे. तैसे सावेऊ साकारू होय. त्याप्रमाणे भगवंत या मायापुरामध्ये अवतार घेतात. सावेव म्हणजे अवयवेशी युक्त. हात पाय जे काही मनुष्याचे अवयव आहेत ते सर्व अवयव धारण करतात. साकारू होय, आकारेशी युक्त भगवंताचे अवतार घेतात. ते कापा. हे सावेव साकार होय ते कापा म्हणजे कशामुळे? गोसावी माहीमठा ते म्हणितले. कारण स्वामीच माहीमठांना सांगतात. काय सांगतात? निर्वेव निराकारू असे. भगवंत हे निर्वेव निराकार आहेत. म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वर हे निर्वेव निराकार आहेत. तो सावेव साकारू होय. ते भगवंत अव्यवेशी युक्त, आकारेशी युक्त इथे अवतार घेतात. मग आता ते भगवंत कसे कसे अवतार घेतात? कोणते कोणते अवतार आहेत ते? द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती, क्षेत्रियांचा कुळी, यादवांचा वंशी. मग श्रीकृष्ण महाराजांसंदर्भात माहिती सांगतात. द्वापरी, द्व म्हणजे दोन, अपरी म्हणजे अलीकडचे. द्वापार युग नाही, द्वापर युग. काही काही जण आपण द्वापार युग म्हणतो. पला काना लावतो आपण, तर काना जर लावला तर तो चुकीचा अर्थ होतो त्याचा. तर द्वापार नाही तर द्वापर आहे शब्द. म्हणजे द्व म्हणजे दोन, त्या दोनाच्या अपर म्हणजे अलीकडचा. दोन म्हणजे काय? तर कृतयुग आणि त्रेतयुग या दोन युगाच्या अलीकडचं युग आहे. कोणतं युग? द्वापर युग. या दोन युगाच्या अलीकडचं आहे म्हणून त्याचं नावच द्वापर आहे. तर द्वापरी म्हणजे अशा त्या द्वापार युगी
श्रीकृष्ण चक्रवर्तींनी क्षत्रियांच्या कुळामध्ये यादवांच्या वंशामध्ये त्यांनी अवतार घेतला. आता यादव वंश कुठून चालू झाला? यादव वंश हा यदुराजापासून चालू झालेला आहे. यदुराजासी ज्ञान दिदले देऊनी या प्रेम कळा, आपण बोलतो की नाही सकाळच्या आरतीमध्ये. तर ते यदुराजांना कुणी ज्ञान दिलं? श्री दत्तात्रेय महाराजांनी ज्ञान दिलं त्रेतायुगामध्ये. आणि याच यदुराजाच्या 86व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झालेला आहे. तर यादव वंशाचे मूळ पुरुष कोण? यादव वंशाचे मूळ पुरुष यदुराजा आहेत, जे दत्तात्रेय महाराजांचे शिष्य होते. तर यादवांच्या वंशी वसुदेवापासून देवकीचा गर्भी उभय दृश्यावतारू, वसुदेवापासून देवकीच्या गर्भामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार स्वीकार केला. तो अवतार कसा? उभय दृश्य. उभय म्हणजे दोन, दृश्य म्हणजे पाहणारे. तर दोन पाहणारे. तर कोणते काय दोन आहे नेमकं? काय प्रकार आहे नेमका? हे दोन काय पाहतात नेमकं देव? तर दोन पाहणारे म्हणजे पर आणि अवर, ह्या दोन्ही शक्तीचं कार्य, दोन्ही शक्तीकडे पाहणारे, ते अंगीकार करणारे आणि त्यांचं दातृत्व करणारे, असे ते परदृश्य अवतार, अवरदृश्य अवतार जे आहेत. दोन्ही जे परदृश्य अवरदृश्य अवतार आहेत त्यांना उभयदृश्य अवतार म्हणतात, दोन्ही पाहणारे. तर असे ते उभयदृश्य अवतार होते श्रीकृष्ण भगवंत. गोकुळी बाळलीळा, गोकुळामध्ये बाळलीळा केल्या. कापा सर्वज्ञे म्हणितले पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती, विज्ञान शक्ती खेळीनले पाठी ज्ञान शक्ती स्वीकरिली. स्वामी काय म्हणतात की पूर्वी म्हणजे गोकुळामध्ये विज्ञान शक्ती खेळीनले, पाठी म्हणजे विश्राम घाटाच्या तिथे ज्ञानशक्तीचा स्वीकार केला भगवंतांनी. मथुरा या शहरामध्ये यमुनेच्या तीरावर आताही विश्राम घाटाच्या तिथे शक्ती स्वीकाराचं स्थान आहे. मथुरेला गेले, तुम्ही गेलात का कधी मथुरेला? मथुरेला गेले तर तिथं शक्ती स्वीकाराचं स्थान आताही आहे विश्राम घाटाच्या ठिकाणी. द्वारावती अवस्थान, द्वारकेला अवस्थान झालं भगवंताचं. चक्रवर्ती वेखे क्रीडा, चक्रवर्तीच्या वेखे क्रीडा केली. चक्रवर्ती कशाला म्हणतात? ज्यांच्या हाताखाली लाखो राज्य असतात, ज्यांच्या हाताखाली शेकडो नाही, हजारो नाही, लाखो राज्य ज्यांच्या हाताखाली राहतात त्यांना चक्रवर्ती म्हणतात. तर असे ते श्रीकृष्ण भगवंत होते. पूर्ण भारतवर्ष यांच्या हाताखाली होतं. आणि त्या काळामध्ये भारतवर्ष फार मोठं. आताच जर आपण अफगाणिस्तान पाहिलं आणि इकडे जर आपण ब्रह्मदेश पाहिला, म्यानमार, कंबोडिया, इथपर्यंत आपलं हे जे राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र, हे व्यापलेलं होतं. कारण कंबोडियामध्ये जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे, अंगकोरवट म्हणतात त्याला. तर असं ते मंदिर तिथं, तर तिथपर्यंत भारत विस्तारलेला. मग त्या काळामध्ये विचार करा किती लाखो, म्हणजे लाखोच्या संख्येने राज्य असतील छोटे मोठे. तर असे ते चक्रवर्ती राजे होते. चक्रवर्ती वेखे क्रीडा ऐसा उपाधी स्वीकरिला, चक्रवर्तीच्या वेशानेच त्यांनी क्रीडा केली आणि अशी उपाधी स्वीकारली. अनंते पवाडे केले, अनंत पवाडे केले. त्या पवाड्यांना काही अंतच नाही, ते अनंत. अनंत म्हणजे काय? अन म्हणजे नाही, काय नाही तर अंत नाही, असे अनंत पवाडे श्रीकृष्ण भगवंतांनी केले. मग आता यापूर्वी पण तुम्ही सर्वांनी मूर्तिज्ञान ऐकलंच असेल, बरोबर की नाही? तर मूर्तिज्ञानामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या संदर्भामध्येच शब्द आलेला आहे. कोणता? की अनंत पवाडे केले. नंतर कोण्याही अवताराला हा शब्द वापरलेला नाही. यामागचं कारण काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, श्री गोविंदप्रभू महाराज असतील, श्री चक्रपाणी महाराज असतील, श्री दत्तात्रेय महाराज असतील, या सर्वांच्या संदर्भामध्ये अनंते चरित्रे केले, अनंत लीळा केल्या असा शब्द आहे. पवाडे आलं नाही. पवाड का बरं नाही आलं? तर यासाठी आपल्याला पवाड या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ते कशामुळे नाही टाकलं. पवाडे आपण बघतो कोणाचे केले जातात. नियम असा आहे की पवाडा त्याच व्यक्तीचा केला जातो
ज्याने शूरतेचे वीरतेचे कार्य केले. छत्रपती शिवरायांनी अफजल्याचा कोथळा काढला, हे शूरतेचं कार्य आहे, वीरता दाखवली तिथे, बरोबर की नाही? त्याच्यावर पवाडे झाले की नाही? शिवरायांवर पवाडे होतात. शिवरायांवर कधी भजन झालेत का? की छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी भजन लिहिलं झाले का कधी? असं नाही. काय होतात त्यांच्यावर? शिवाजी महाराजांवर पवाडे होतात, भजन होत नाहीत. यामागचं कारण काय? जिथे शूरता आहे, वीरता आहे, रौद्र रूप आहे, त्या प्रसंगावर पवाडे लिहिल्या जातात, भजन तिथे करतच नसतात. मग श्रीकृष्ण महाराजांचं कार्य कसं आहे? लहानपणी म्हणजे दूध पिते होते तेव्हापासून आसुर मारत आले हे, बरोबर की नाही? मग आता यांच्यावर पवाडे करणार नाही तर काय करणार? तर मग श्रीकृष्ण भगवंताचं कार्य तसं आहे. जन्माला आले न आले की लगे पुतना आली मागेच मारण्यासाठी, बरोबर की नाही? पुतनेला मारलं, बांबळ भटाला त्याला मारलं, तृणावर्त आलं, शक्तासूर आला, आगासूर आला, बकासूर आला, केशी आला, भरपूर असे असुर आले, सर्वांना मारलं. मग त्यांच्यावर पवाडे करतात. म्हणून इथे काय शब्द आलेला आहे? अनंते पवाडे केले, अनंत पवाडे केले श्रीकृष्ण भगवंतांनी. तर जिथं असं वीररस आहे त्या वीररसाच्या चरित्रावरच पवाडे होतात. अनंते चरित्रे केली, अनंत चरित्र केले, अनंता लीळा केलिया, अनंत लीळा केल्या, अनंता जीवा ते उद्धरिले, अनंत जीवाचा उद्धार केला भगवंताने. पदोपदी भगवंतांनी उद्धार केला जीवाचा. संबंध दान पदोपदी दिलं. पाण्यामध्ये पोहायला गेले भगवंत यमुनेच्या, तर पदोपदी तिथं काय केले त्यांनी? दान दिलं, संबंध दानाचं फळ. कारण की छोटे छोटे जे किडा कुटुक असतात पाण्यामध्ये राहणारे, त्यांच्याशी संबंध व्हायचा, भगवंताचा हात लागायचा. जसं काळियाच्या फणावर भगवंत उभे राहून नाचले, नृत्य केलं, त्यांना संबंध दान झालं, बरोबर की नाही? असे कितीतरी उदाहरणं आहेत. मग झाडं असतील, वृक्ष, लता, वेली, तरू, जलचर, सगळे यांना भगवंताने संबंधदानाचे फळ दिले, म्हणजे त्या नरकयोनीतून मुक्तता दिली आणि अष्टभोग परिपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांना 1000 वर्षाचं आयुष्य दिलं, 10,000 वर्षाचं आयुष्य दिलं. मग आता हे मोक्ष नाही तर काय? त्यांना मुक्तीच दिली एक प्रकारची नरकयोनीतून. चिरंतन मुक्तीचा मोक्ष तो नाही दिला, परंतु हा काय मोक्ष कमी आहे का? नरकात जन्माला आला तो जीव आणि त्याला त्या नरकाच्या योनीमध्ये त्याला तिथं देवाने भगवंताने 10,000 वर्षाचं सुखफळाचं आयुष्य दिलं, अष्टभोग परिपूर्ण. मग आता एक प्रकारे हे अशा मुक्त्या झाल्या, तर असे अनंत जीवात ते उद्धरिले, अनंत जीवाचा उद्धार केला. आणि मग मोक्ष कुणाला दिला? मग कुंती औसा असतील, मग पांडव असतील, उद्धवदेव असतील, अशांना मोक्ष दिलं. केविना सर्वज्ञ म्हणितले श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले, परि उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण भगवंतानी अनंत जीवाचा उद्धार केला, पण उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध. उद्धवार्जुन हे पुराणात प्रसिद्ध झालेले आहेत. तया श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे श्री चरण शरण. अशा त्या श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी आम्ही शरण झालेलो आहोत. त्रेती भोग भूमी श्री दत्तात्रय प्रभू गोसावी ऋषिवंशी अत्री पासोणी अणुसेचा गर्भी चतुर्युगी उभय दृश्यावतारू स्वीकरिला. त्रेती भोगभूमी, त्रेत युगामध्ये भोगभूमीमध्ये दत्तात्रय महाराजांनी अवतार स्वीकार केला. पाठभेदानुसार लीळाचरित्रामध्ये असं आलेलं आहे की कृतयुगी भोगभूमी ऋषीश्वराचा ठाई अवतारू स्वीकरिला, असं लीळाचरित्रामध्ये पाठभेदानुसार आलेलं आहे. तर कृतयुगाच्या अंती भगवंताने अवतार स्वीकार केला आणि अवतार कार्य मात्र माहूरला आल्यानंतर त्रेतायुगामध्ये चालू झालं, म्हणून त्रेतीचा अवतार बोलतात. परंतु जन्म हा कृतयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये झालेला आहे भोगभूमीमध्ये. अत्रीपासून अणुसेचा गर्भी चतुर्युगी उभयदृश्य अवतारू स्वीकारला. श्री दत्तात्रय महाराजांनी अणुसया मातेच्या गर्भी अत्री ऋषीपासून अवतार स्वीकार केलेला आहे. कापा आता हे कशावरून आपल्याला माहिती झालं?
सर्वज्ञ म्हणितले श्री दत्तात्रेय प्रभूचा चतुर्युगी अवतारू. दत्तात्रेय महाराजांचा चतुर्युगी अवतार आहे स्वामींनी असं सांगितलं. मग आता चतुर्युगी अवतार आहे म्हटल्यानंतर आपल्याला असं म्हणावंच लागणार आहे की कृतयुगाच्या शेवटी अवतार झालेला आहे. म्हणजे कृतयुगामध्येही देव होते, त्रेतामध्येही होते, द्वापारमध्ये आणि कलियुगामध्ये तर आहेतच आहेत. तर स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रेय महाराजांचा हा चतुर्युगी अवतार आहे. सह्याद्री अवस्थान नाना वेखे क्रीडा अनंते चरित्रे केली अनंता लीळा केलिया. असा श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार झाला. आणि मग दत्तात्रेय महाराज कुठे राहायला लागले? सह्याद्री अवस्थान, सह्याद्री पर्वतावर देव राहायला लागले. नाना वेखे क्रीडा, वेगळ्या वेगळ्या वेशाचे धारण करून, वेगळ्या वेगळ्या वेश धारण करून तिथे क्रीडा करायला लागले. अनंते चरित्रे केली, अनंत चरित्र केले. अनंत लीळा केलिया, अनंत जीवा ते उद्धरिले. बघा, आला का पवाडा शब्द इथे? नाही आला पवाडा शब्द. तर अनंत अशा लीळा केल्या, अनंत जीवाचा उद्धार केला. तया श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी यांचे चरण शरण. अशा श्री दत्तात्रेय महाराजांच्या आम्ही चरणाच्या ठिकाणी शरण घेतलेली आहे. फले ठाणी स्त्री आग्रहो निमित्ते श्री चांगदेव राऊळ गोसावी मातापुरा विजय केले. फल्लठण येथे श्री चांगदेव राऊळ गोसावी स्त्रीच्या आग्रहाच्या निमित्ताने मातापूरला आले. तेथ सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभूची प्रवृत्ती आदि कारण. तिथे श्री दत्तात्रेय महाराजांच्या प्रवृत्तीला ते आद कारण झालेले आहेत, निमित्त झालेले आहेत. आणि दत्तात्रेय महाराज तिथं आदि कारण ठरलेले आहेत आपल्या या महानुभाव पंथाला. व्याघ्रवेश निमित्ते भेटी श्री चांगदेव राऊळ गोसावी उभय दृश्यत्व स्वीकरिले. श्री दत्तात्रेय महाराज हे आदि कारण हे लीळाचरित्राच्या पहिल्या लीळेमध्येच देवाने सांगितलेलं आहे. श्री दत्तात्रेय मार्गादी मूळ निरूपण. आपल्या या महानुभाव पंथाला आदि गुरु, आदि करण आणि मार्गाला मूळ असे कोण आहेत? श्री दत्तात्रेय महाराज आहेत. का आहेत? कारण काय सांगतात पुढे इथे की सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभूच्या प्रवृत्ती आदि कारण व्याघ्रवेश निमित्ते भेटी श्री चांगदेव राऊळ गोसावी उभय दृश्यत्व स्वीकरिले. जे ज्ञानसरिता आहे ब्रह्मविद्येची किंवा या ईश्वरीय कार्याची जी सरिता सुरू झाली त्याचं उगमस्थान काय आहे? तर ते उगमस्थान म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूर हे स्थान. कारण दत्तात्रेय महाराजापासून श्री चक्रपाणी महाराजांनी आता शक्ती स्वीकार केला हे आपण पाहिलं इथं की उभयदृश्यत्व स्वीकारले. उभयदृश्यत्व म्हणजे काय? पर आणि आवर दोन्ही शक्तीचा स्वीकार केला. आणि मग आता इथून पुढे कसं झालं आपल्या सर्वांना माहिती आहे. चक्रपाणी महाराजांपासून श्री गोविंद प्रभू महाराजांनी शक्ती स्वीकार केला. श्री गोविंद प्रभू महाराजांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शक्ती स्वीकार केला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मग व्यसन स्वीकार केलं जीवोद्धरणाचं. आणि हे ईश्वरीय कार्य मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे. पण चक्रपाणी महाराजांनी कसं कार्य केलं? पर अच्छा दिले. ईश्वर पैकीचं जे दातृत्व आहे, बोधदान देणे, जीवाचा उद्धार करणे, अविद्येचा छेद करणे, हे जे काही कार्य आहे हे कार्य आच्छादून ठेवलं. पराचं कार्यच कोणतं केलं नाही. परशुराम बास दवडून रामेश्वर बास गर्भीचा अवतारू. आता यामध्ये पाठभेद आहे अजून. परशुराम बास म्हणतात श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार जे आहे, श्री चक्रपाणी महाराजांचं अवतार कार्य जे आहे ते दवडून झालेलं आहे. परमेश्वराने जे अवतार घेतला तिथे ते दवडण्याचा अवतार आहे. आणि रामेश्वर बासांच्या मते गर्भीचा अवतार आहे. आता यामध्ये पुन्हा काही पाठभेद आहेत. वायंदेशकर पाठ आहे, तळेगावकर पाठ आहे. यामध्ये वेगळ्या वेगळ्या पाठामध्ये वेगळे वेगळे त्यांचे पाठ त्यांनी वेगळे सांगितलेले आहेत. तर त्यांच्या मते मग वेगळं दवडणे म्हणजे वेगळ्या प्रकारचं दवडणं त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा
की माहूरला आल्यानंतर तिथे पुन्हा दवडणं झालेलं आहे, असं त्यांनी एका पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर ते तेवढंसं घडत नाही. कारण जर असं म्हटलं की माहूरला आल्यानंतर दवडणं झालं तर मग फलटणचं एकही स्थान आपल्याला नमस्कार करता येत नाही, बरोबर ना. म्हणून ज्या महानुभावांच्या मते आहे की माहूरला दवडणं झालं तर ते तेवढंसं काही संयुक्तिक ठरत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की रामेश्वर बासांनी जे सांगितलेलं आहे गरबीचा अवतार तेही योग्य आहे, आणि परशुराम बासांनी सांगितलं दवडण्याचा अवतार, तर परशुराम बासांच्या मते तिथं फलटणमध्येच दवडणं झालं, मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेही योग्य ठरू शकते. फार पाठभेद वेगळे वेगळे आहेत. जास्त तुम्हाला सांगायला गेलं तर पुन्हा तुमच्या लक्षामध्ये कोणताच पाठ राहणार नाही, त्यामुळे जास्त काही पाठभेद सांगणार नाही. आपण सर्व आपल्या मूळ विषयाकडे येऊया. द्वारावती अवस्थान. मग देव कुठे राहायला लागले? द्वारकेला. अवधूत वेखे क्रीडा. अवधूत वेश धारण केलेला आहे, संन्यासाचा वेश आहे. अनंत चरित्रे केली, अनंत लीळा केल्या, अनंत जीवाचा उद्धार केला. तया श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. अशा श्री चांगदेव राऊळांच्या आम्ही चरणाच्या ठिकाणी शरण आलो. रुद्धीपुर प्रांती कानव साखे श्री प्रभू अवतारू स्वीकरिला. रुद्धपूर प्रांतामध्ये कान्नव शाखे, कान्नव नावाची एक ब्राह्मणांची शाखा आहे, तिथे श्री प्रभू महाराजांनी अवतार स्वीकारला. संन्यास वेखे द्वारावतीये गमन. संन्यास वेशाने द्वारावतीला गमन केलं. रस्त्याने जात असताना संन्यास त्यांचा पंचलिंगी साष्टी पिंपळगाव येथे झाला आणि मग ते द्वारकेला गेले. श्री चांगदेव राऊळ गोसावी क्रीडा करिता द्वितीय कारण. स्वरूप निमित्ते श्री प्रभू गोसावी उभयदृश्यत्व स्वीकरिले. त्या गोमतीच्या नदीमध्ये, गोमती नावाची नदी आहे तिथे, त्या गोमतीमध्ये श्री चक्रपाणी महाराज गावातले पुंजाणे भरायचे सुपलीमध्ये आणि गोमतीमध्ये आणून टाकायचे. एके दिवशी श्री प्रभू महाराजांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मग त्यांच्या डोक्यावर सूप ठेवला चक्रपाणी महाराजांनी, खराटा हाणला आणि श्री प्रभू महाराजांनी तिथं शक्ती स्वीकार केला. उभयदृश्यत्व स्वीकारले, अवराच्छा दिले. उभयदृश्यत्व स्वीकार केलं, त्यामध्ये काय केलं? अवराचं आच्छादन केलं आणि मग पराचं कार्य चालू केलेलं आहे. रुद्धपुरी अवस्थान निर्विकल्प बाळ क्रीडा. अनंते चरित्रे केली, अनंता लीळा केली, निर्विकल्प बाळ क्रीडा केली भगवंताने. म्हणजे मनामध्ये कोणताही विकल्प नाही. आता विकल्प म्हणजे काय? इथे जे काही आपण घाण छी थू करतो, मनामध्ये आपल्याला किसळ निर्माण होते, याला म्हणतात विकल्प करणे. आणि या विकल्पामुळे आपल्याला प्रेतदेहाचं नरक लागत असते. तर मग भगवंताची क्रीडा कशी आहे? निर्विकल्प बाळ क्रीडा. मनामध्ये कोणताही विकल्प नाही. खाटकाच्या घरी जायचे आणि ब्राह्मणाच्या घरी जाऊन राजनामध्ये हात धुवायचे, अशी मनामध्ये विचिकित्सा रूप विकल्प त्यांच्या मनामध्ये नव्हता. तर त्यांनी असे अनंत चरित्र केले, अनंत लीळा केल्या, अनंत जीवाचं उद्धारण केलं. तया श्री गुंडम राऊळा गोसावी यांचे चरण शरण. अशा श्री गुंडम राऊळांच्या चरणी आम्ही शरण आलो. द्वारावती कामाख्या निमित्त पूर तेजिले. द्वारावती येथे कामाख्याला निमित्त केलं आणि पूर त्याग केलेला आहे. गुजरातेच्या प्रधान पुत्राचे पतित उठवून गुजरात येथील जे प्रधानाचे पुत्र होते हरिपाळ देव, त्यांचं पतित उठवलेलं आहे. श्री चांगदेव राऊळ गोसावी अवतारू स्वीकारला. चक्रपाणी महाराजांनी तिथे पुन्हा अवतार स्वीकार केला. ते चांपे गौर. मूर्ती कशी होती? चांपे गौर, चाफ्याचं फूल, त्यामध्ये देठाकडे बघा आतमधल्या बाजूने जो एक पिवळसर वर्ण असतो, त्या वर्णाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते दिसण्यासाठी, म्हणून चांपे गौर बोललेला आहे. हरिपाळ देवही तसेच होते दिसायला.
राजस तेजस वेल्हाळ श्रीमूर्ती. आता प्रधानाचे पुत्र म्हणल्यानंतर साहजिकच आहे, मूर्ती कशी असणार ती राजस तेजस श्रीमूर्ती होती. वेल्हाळ म्हणजे अशी हवी हवीशी वाटणारी आहे, पाहतच राहावं. सुरंग सकुमार, सुरंग आहे, रंग कसा आहे चांगल्या प्रकारचा आहे. सकुमार आहे म्हणजे अशी जाडी भरडी रट त्वचा आहे असं नाही, सकुमार आहे. ध्वज वज्र अंबुज पद्म अंकुशांकित श्रीचरण. जे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये सामुद्रिक चिन्हांचं वर्णन येते. सामुद्रिक चिन्ह हे श्रीचरणाच्या ठिकाणी असतात, श्रीकराच्या ठिकाणी असतात. तर आता इथं श्रीचरणाचं वर्णन चालू आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते चिन्ह आहेत श्रीचरणावर ते सांगतात. ध्वज, ध्वज म्हणजे आपला झेंडा. आता झेंडा आपण बघतो, आपला कसा झेंडा आहे, आयताकृती झेंडा आहे. मग आता देवाच्या श्रीचरणावर काय आयताकृती झेंड्याची आकृती होती का? नाही. या भारतामध्ये आपली संस्कृती कोणती आहे? सनातन संस्कृती. आपल्या या भारतामध्ये सनातन संस्कृतीमध्ये आयताकृती नावाचे झेंडे अस्तित्वातच नव्हते. हे आयताकृती झेंडे अस्तित्वात कधी आले? ज्यावेळेस इंग्रज भारतावर आक्रमण करायला आले, इथे आक्रमण केलं, इंग्रजांनी सत्ता स्थापन केली आणि त्यांचा युनियन जॅक इथे फडकवला. इंग्रजांच्या झेंड्याचं नाव काय? युनियन जॅक. आयताकृती ध्वज असतो त्यांचा. तर आयताकृती हा ध्वज त्यांनी सर्वप्रथम भारतामध्ये इंट्रोड्यूस केला. पहिला आपल्याला परिचय कोणामुळे झाला? इंग्रजांमुळे. इंग्रज भारतात येण्याच्या अगोदर महानुभाव पंथ आहे की इंग्रज आल्यानंतर महानुभाव पंथ अस्तित्वात आला? भारतामध्ये महानुभाव पंथ पहिला अस्तित्वात आला 800 वर्षापूर्वी. इंग्रज तर नंतर आले, शिवरायांच्या काळामध्ये आले होते इथे. पहिले सुरतमध्ये त्यांनी वखार स्थापन केली, काय काय कामं, नंतर त्यांनी ते वाढवले कामं. तर त्या वखारीवर सर्वप्रथम युनियन जॅक त्यांनी लावला. किती वर्षापूर्वी? 300 वर्षापूर्वी धरा. मग आपण तर जुने आहोत 800 वर्षापूर्वीचे, बरोबर की नाही? तर मग 800 वर्षापूर्वी आपला झेंडा होता किंवा नाही? 800 वर्ष जाऊ द्या, आचार्यांच्या काळामध्ये कदाचित नसेलही. आचार्यांच्या नंतर समजा 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर धरा, 300 वर्षानंतर धरा, आपला ध्वज अस्तित्वात आला. मग आपल्याला तर आयताकृती ध्वज असतो हे माहितही नव्हतं. मग ध्वज कसा केला आपण? आपला ध्वज ज्याप्रमाणे भगवा ध्वज असतो, शिवाजी महाराजांचा जो जरीपटका असतो, 2 त्रिकोण असतात की नाही, तो भगवा ध्वज, त्या आकाराचा आपल्या महानुभाव पंथीयांनी पांढरा ध्वज केला. हा आयताकृती नंतर अस्तित्वात आला. याला इतिहास 200 वर्षाचा असेल, 300 वर्षाचा. परंतु जो 2 त्रिकोणाचा ध्वज आहे, हा ध्वज जो आहे तो सर्वप्रथम महानुभाव पंथामध्ये होता. हे नंतर आपण अनुकरण कशाचंही करतो, बरोबर की नाही? महानुभाव पंथामध्ये तर मी असे काही ध्वज पाहिले जे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, सूर्य मंदिराचं जे चाक आहे त्याची डिझाईन जे आहे की नाही, ते डिझाईन आपल्या ध्वजावर टाकायचे. आता जी डिझाईन आहे ते सूर्य मंदिराची दिसते बघा, ध्वजावरची दिसते का? हे सूर्य मंदिराच्या त्या रथाच्या चाकाची डिझाईन आहे. आपण म्हणतो चक्र सुदर्शन हे त्यावरी, आणि लावतो कोणाचं चाक? सूर्याच्या, सूर्य मंदिराचं, कोणार्क येथील. सेम अशी डिझाईन आहे त्याची. मग आपण कसं झालेलं आहे, येत आहे मागणं, चालू द्या पुढं. ना आपण कधी डोकं लावतो आपलं, ना कधी विचार करतो, ना कधी चिंतन करतो, ना कधी त्याची चिकित्सा करतो. आलेलं आहे मागणं, चालायचं पुढं. वेळच नाही आपल्याला. आपले बाबा लोकांना काय असं सध्या एवढं वेळच नाही. म्हणजे मोठ्या लोकांना बरं का, ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतली, महानुभाव पंथाचं नेतृत्व करण्याची ज्यांनी धुरा घेतली, अशा व्यक्तींचा मी इथं उल्लेख करत आहे. समजा ते धरा ग्राह्य मी जे बोलत आहे त्या संदर्भात. तर यांनी पुढाकार घेऊन आपल्या पंथात काय चालू आहे, कोणतं व्यवस्थित चालू आहे, कोणतं चुकीचं चालू आहे गोष्टी, याकडे लक्ष द्यायला पाहिजे, बरोबर की नाही? कारण त्यांच्याकडे धुरा आहे, ते सर्व महानुभाव पंथाचं नेतृत्व करतात, अशांनी लक्ष द्यायला पाहिजे. परंतु ते लक्ष न देता ते असे छोटे मोठे राजकारणामध्येच व्यस्त असतात. मग म्हणत्याचे राजकारण असतील, कोणत्या काही
गाद्यांचे राजकारण असतील, बस यांच्यामध्ये ते राजकारण करतात आणि स्वतःचा मोठेपणा दाखवतात. तर विषय काय चालू आहे आपला, ध्वज कसा असतो. आता आयताकृती ध्वज आहे का देवाच्या श्रीचरणावर. आता तुम्ही म्हणाल आता यांचं आम्ही का मान्य करावं. आता काहींच्या मनामध्ये येऊ शकते की बाबा हे बाबा सांगत आहेत काहीतरी, पण यांनी जे सांगितलं ते आम्ही ग्राह्य का धरावं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असं मी समजून घेतो. मग आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. ज्योतिषशास्त्रामध्ये जे सामुद्रिक चिन्हाचं वर्णन आलेलं आहे, जे जुने ग्रंथ, जुन्या पोथ्या पुस्तकं बघा तुम्ही, त्यावर 2 पताका दिसतात. पायाचे ठसे दाखवतात आणि त्याच्यावर एका कोपऱ्यामध्ये ध्वज. ध्वज मध्ये आयताकृती ध्वज नाही, 2 त्रिकोण आहेत असे, आणि तो ध्वज असाच ध्वज दाखवला जातो. ध्वज श्रीचरणावर असणे शुभ लक्षण, चांगलं लक्षण आहे. तर असं हे ध्वज आहे स्वामींच्या श्रीचरणावर. वज्र, इंद्राच्या हातामध्ये जे वज्र असते एक आयुध आहे. हे वज्र कसं तयार झालं होतं. दधीची नावाचा एक ऋषी होता, त्या ऋषीच्या हाडांपासून हे वज्र तयार करण्यात आलं होतं. तो ऋषी एवढा सामर्थ्यवान होता, तपाने स्वतःच एवढं त्याने सामर्थ्य वाढवलेलं होतं, त्याच्या हाडामध्ये एवढं सामर्थ्य होतं की इंद्राला लोभ आवरला नाही. म्हणे यांच्या हाडापासून शस्त्र मी तयार करणार. एक असुर होता, त्या असुराला मारण्यासाठी म्हणे दधीजीचं जर आपल्याला हाडापासून तयार केलेलं शस्त्र भेटलं तर त्या असुराला आपण मारू शकतो. एरवी त्या इंद्रामध्ये पण सामर्थ्य नव्हतं त्या असुराला मारण्यासाठी. तर त्या दधीचीला विनंती केली आणि सर्वप्रथम मानवाच्या इतिहासामध्ये मानवांचं भलं करण्यासाठी कोणी अवयवदान केलं असेल तर ते म्हणजे दधीची ऋषी. नांदेडमध्ये आताही दधीची मार्ग म्हणून एक मार्ग आहे अस्तित्वात. महानगरपालिकेने बोर्ड लावलेला आहे, महर्षी दधीची मार्ग म्हणून. आणि सांगायचं म्हणजे डॉक्टर लाईनकडे जो रस्ता जातो त्याच रस्त्यावर ते बोर्ड लावलेला आहे. तर असे ते दधीची ऋषी ज्यांनी सर्वप्रथम अवयवदान केले मनुष्याचं भलं होण्यासाठी, मानव जातीचं भलं होण्यासाठी. आणि आपण काय म्हणतो, आता विज्ञान पुढे गेलं म्हणूनच आताशी अवयवदानाची एक संकल्पना अस्तित्वात आली. तर तसं नाही. आपल्या पूर्वी लाखो वर्षापूर्वी, विज्ञान हे आता वाढण्याच्या अगोदर लाखो वर्षापूर्वी अवयवदान करण्यात आले होते. तर वज्र आहे. पद्म, पद्म म्हणजे काय, कमळ किंवा अंबुज. अंब म्हणजे पाणी, अंबापासून त्या जन्माला येणार म्हणजे कमळ. तलावामध्ये पाण्यामध्ये कोण जन्माला येते, कमळ जन्माला येते. तर ते कमळ जे आहे ते कमळ पण श्रीचरणावर दिसते. अंकुशांकित, जे हत्ती असतात ते माहोत त्याला कंट्रोल करत असतो, त्याच्या हातामध्ये अंकुश असतो. तर ते अंकुशही श्रीचरणावर दिसत आहे स्वामींच्या. असे ते श्रीचरण आहेत. सुवृत ओहरत, सुवृत चांगल्या प्रकारचं, वृत्त म्हणजे काय, वर्तुळ आहे. ओहरत उतरत म्हणजे निवळच गोल पाईप असल्यासारखं नाही. देवाच्या मांड्याचं आणि फेंड्यांचं वर्णन चालू आहे आता हे. आता नेमकं मांडी जर म्हटलं नेमकं पूर्ण गोल पाईपासारखी तिथं आहे म्हटलं तर चांगली वाटली का, ते नाही. तर सुवृत आहे, व्यवस्थित गोल तर आहे, पण कशी आहे, ओहरत उतरत आहे, असं गोलाकार, असा निमुळता निमुळता आहे खाली. जंघायुगळ घणी पिठल्या मांडिया, असे ते जंगायुगळ आहेत आणि घनाने पिठल्यासारख्या मांड्या आहेत. पाणी भाताचं शरीर नाही. पाणी भाताचं शरीर म्हणजे काय, नुसतं शरीरावर मांस वाढलेलं आहे त्याला म्हणतात पाणी भाताचं शरीर. शरीरामध्ये काही त्राण नाही, फक्त शरीर वाढलेलं आहे. तर असं पाणी भाताचं शरीर नाही, तर घनाने पिठल्यासारख्या मांड्या आहेत. जो व्यायाम करणारा व्यक्ती असतो, मल्ल असतो, व्यायाम करून त्याचं शरीर घट्ट झालेलं असते, त्याप्रमाणे स्वामींचं शरीर हे घनी पिठली ऐसिया मजबूत एकदम कडक असं शरीर आहे. तर असं आता हे श्रीमूर्तीचं वर्णन
आपल्याला श्री मूर्ती ज्ञानकार जे आहेत ते सांगत आहेत. आपला झाला का 1 तास झाला? 50 मिनिटं झाले फक्त. चौरसु घनवटू बरवा जघन प्रदेशु सखोल नाभिरंध्र वळित्रये शोभाये मानस लक्षणिक समतट दोंद. देवाची कंबर वगैरे कशी आहे? चौरस घनवट, चौरस अशी आहे कंबर, घनवट आहे, भरीव आहे. आणि बरवा जघन प्रदेश सखोल नाभी रंध्र, जो जघन प्रदेश आहे तो कसा आहे? सुंदर आहे. आणि नाभिरंध्र म्हणजे जी बेंबी आहे, जी नाभी आहे ती सखोल आहे. वळित्रये शोभायमान, आणि त्या श्रीदोंदावर, पोटावर 3 रेषा शोभायमान आहेत. सलक्षणिक समतट दोंद, लक्षणेसी युक्त. सलक्षणिक म्हणजे काय? लक्षणेसी युक्त. आणि समतट दोंद, दोंद म्हणजे पोट कसं आहे? समतट आहे, म्हणजे समस्थळ आहे, प्लेन आहे पोट. मृदुतर रोमराजी, आणि त्या पोटावर मृदुतर म्हणजे कोमळ अशा रोमराजी म्हणजे केश निघालेले आहेत. विशाल वक्षस्थळ, भगवंताची जी छाती आहे ती छाती विशाल आहे. ठोसरे निघोटे नितळे मुडपे, निघोट निश्चयसी घोटलेले, सुकुमार सुरंग. विशाल वक्षस्थळ, ठोसरे निघोटे नितळे मुडपे. जे छाती आहे ते विशाल आहे, घोटीव आहे, मजबूत आहे. नितळ मुडप आहेत, सरळ ओहरत बरवे अजान बाहू. जसे त्या लीळा चरित्रामध्ये आलेले मुडपे मुडप झगटोनी गेले. मुडप म्हणजे काय? हा जो भाग आहे खांद्याच्या खालचा. रस्त्याने आपण जर जात आहोत आणि आपल्या खांद्याचा जर स्पर्श झाला पुढच्या व्यक्तीला, तर कोणता स्पर्श होतो का? हा स्पर्श होतो का? नाही. मुडप म्हणजे काय? मग हा भाग आहे, याला मुडप म्हणतात. तर देवाचे मुडप हे कसे आहेत? नितळ आहेत, सरळ आहेत, आणि ते पण ओहरत आहेत. बरवे अजान बाहू, बाहू कसे आहेत? अजान बाहू आहेत, म्हणजे जाणू पर्यंत, म्हणजे गुडघ्याच्या 4 बोट वर जाणू असते आणि 4 बोट खाली. जो महाराष्ट्र शब्दकोश आहे महाराष्ट्र शासनाने छापलेला, बर्वे आणि अत्रे हे त्यांचे संपादक. तर त्या महाराष्ट्र शब्दकोशामध्ये, महाराष्ट्र शासनात जो शब्दकोश आहे त्यामध्ये जाणू याचा अर्थ काय दिलेला आहे? गुडघ्याच्या खाली 4 बोट आणि गुडघ्याच्या वर 4 बोट. हा जो प्रदेश आहे याला जाणू भाग असं बोलतात. कारण सालबटीच्या लीळेमध्ये काय आलेलं आहे? जाणूच्या खाली ससा येऊन बसलेला आहे, बरोबर की नाही? मग आता मांडी घातलेली आहे, मग आता सशाला बसण्यासाठी कोणती जागा आहे? बरोबर हीच जागा मोकळी राहते. गुडघ्याच्या 4 बोट वर, 4 बोट खाली, आणि या खाली ससा येऊन बसला. तर गुडघ्याच्या 4 बोट वर ही जी जाणू आहे इथपर्यंत भगवंताचे श्रीकर यायचे, म्हणून अजान बाहू, अजान असे श्रीकर भगवंताचे होते असं बोलतात. सुरंग सकुमार असं आहे भगवंताचे श्रीकर असे आहेत. आणि कसे आहेत? सुरंग म्हणजे रंग चांगला आहे, सकुमार आहेत. आणि ते श्रीकर कसे आहेत? अभयदानी श्रीकर कमळ, भगवंताचे श्रीकर कमळ अभय देणारे आहेत. जसं त्या सशाला अभय दिलं देवाने, बरोबर की नाही? येत शरण आल्या काही मरण असे. तर अशा जाणू विभागाच्या खाली देवाने सशाचं रक्षण केलं होतं. तर देवाचे श्रीकरच अभयदानी आहेत का? देवाचे जे काही हे आहे मांडी आहे, ही मांडी पण अभयदानी आहे. कारण त्या सशाला अभय कुठे मिळाले? त्या मांडीखालीच अभय मिळालेला आहे. त्रिरेषा अलंकृत, त्रिरेषेने अलंकृत काय आहे? श्रीकंठ. देवाचा जो कंठ आहे तो त्रिरेषाने अलंकृत आहे. आल्लोहित अष्टपूट, आल्लोहित
म्हणजे एकदम लाल काय आहेत, ओष्ठपुट म्हणजे ओठ, दोन्हीही ओठ अगदी एकदम लाल आहेत, जणू काही डाळिंबाचे दाणे. हिरेलग दंत पंक्ती, श्रीमुखामध्ये जे दंत पंक्ती आहेत, दंत म्हणजे दात, दातांच्या ज्या पंक्ती म्हणजे रांगा आहेत श्रीमुखामध्ये, ते कसे आहेत, हिरेलग म्हणजे जणू काही हिरे लावलेले आहेत मुखामध्ये, असे हिरेलग दंत पंक्ती आहेत. प्रहसित मनोहर श्रीमुख कमळ, प्रहसित म्हणजे प्रसन्न, मनोहर म्हणजे मनाचं हरण करणार श्रीमुख कमळ आहे. सरळ नासापूट, सरळ नासापूट म्हणजे देवाचं नाक जे आहे ते सरळ आहे. सरळ सुप्रसन्न, सरळ सुप्रसन्न, सुप्रसन्न आहेत भगवंत. आकर्ण विशाळ कृपालोचन, देवाचे श्रीनेत्र कसे आहेत, आकर्ण विशाळ, श्रीनेत्र कसे आहेत, आकर्ण म्हणजे एवढे मोठे आहेत, आकर्ण विशाळ, देवाचे श्रीनेत्र एवढे मोठे आहेत जणू काही ते कानापर्यंत त्यांचा प्रदेश वाढलेला आहे की काय. म्हणजे दिसायला आकर्षक दिसतात डोळे, ते नुसतंच असे डोळे मोठे आहेत म्हटलं तर नाही चांगले दिसत, थोडेसे लांबीला पण जरा जास्त पाहिजे. जसं उदाहरणार्थ जर पाहायला गेलं, जर बायांनी जर मेकअप केलं, पूर्वीच्या काळामध्ये जे काही जुने चित्रपट असायचे त्या जुन्या चित्रपटामध्ये बघा, ज्यावेळेस ते काजळ लावायचे तर ते काजळ लांब लावल्या जायचं असं बाहेर, बरोबर ना, कारण का डोळा असा लांब वाटावा म्हणून. लांब का काढायचे काजळ इकडे लांब, कशामुळे, तर डोळा लांब वाटावा म्हणून, बरोबर की नाही. तर ते आर्टिफिशियल झालं, हाताने आपण करायचो, किंवा आता पण बरेच करतात. लहान मुलांचं ज्यावेळेस मेकअप करतात, लहान मुलींचं मेकअप करतात, तर त्यांचे आई वडील लाडाने समजा एखाद्या वेळेस गोल लावतात काजळ फक्त डोळ्यापुरतं, एखाद्या वेळेस मग ते लांब काजळ लावतात, थोडस इकडे बाहेर काढतात जसा डोळा लांब वाटावा म्हणून, बरोबर की नाही. तर हे आपण हाताने करतो चांगलं दिसावं म्हणून, परंतु देवाचे श्रीनेत्र कसे होते, आकर्ण विशाळ, ऑलरेडी देवाचे नेत्र असे लांब दिसायचे, असे जणू काही डोळे जे आहेत ते कानापर्यंत गेलेले आहेत की काय. एकदमच असे विचित्र पण दिसायचे नाही बरं का, नाहीतर लांबच डोळ्यापर्यंत म्हणल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा डोळ्यापर्यंत जर नेत्र गेले तर किती विचित्र दिसतील, तर ते विचित्र दिसायचे नाही, दिसायला सुंदर दिसतील, आकर्षक दिसतील असेच डोळे आहेत, परंतु असे विशाळ आहेत आणि लांब आहेत नेत्र देवाचे. आकर्ण म्हणजे कानाकडे असे वाढलेले लांब झालेले आहेत. तर असे ते सुरेख असे आकर्ण विशाळ कृपालोचन आहेत. सुरेखा भवया, त्या श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्ती वर्णनामध्ये आलेला आहे. वंकट धनुष्याकृत, भ्रुव वंकट धनुष्याकृत, भ्रुव म्हणजे काय, भुवया, वंकट धनुष्याकृत, वंकट म्हणजे काय, वाकडे आहेत, कसे आहेत, धनुष्याकृत. धनुष्य कसे असतात आपण पाहिलेलं आहे, धनुष्याची कशी डिझाईन असते बरोबर अशी, जर त्या डिझाईनचे अर्धी डिझाईन इकडं आणि अर्धी डिझाईन इकडं भुवयाची त्या धनुष्यासारखी, तर ते धनुष्याचा आकार किती सुंदर असतो असा रेखीव, तर त्याप्रमाणे वंकट आहे भुवया. कोणाच्या, स्वामींच्या म्हणा किंवा श्रीकृष्ण महाराजांच्याही तशाच होत्या. सुरेखा भवया, सुरेख भवया आहेत, ज्याप्रमाणे एक वक्र असतो त्या धनुष्यबाणामध्ये, वंकट धनुष्याकृत, त्याप्रमाणे. डावी भवेवरी कांदी, डाव्या भुवईवर कांदी लागलेली आहे. युद्धामध्ये जायचे हरिपाळ देव तर युद्ध करत असताना एक मार लागलेला होता, जखम झालेली होती आणि त्याची खूण होती. उंचे कपोळे लंबकर्ण, कपोळ जे आहेत, गाल जे आहेत उंच आहेत, पिचकलेले नाहीत, चपटे झालेले गाल नाहीत, तर असे आकर्षक असे कपोळ आहेत उंच. लंबकर्ण, कानही लांब आहेत. नितळ निडळ, निडळ म्हणजे कपाळ एकदम नितळ आहे.
बरवा मनोहर श्रीमुकुट, बरवा सुंदर असा मनाचं हरण करणारा श्रीमुकुट स्वामींचा आहे. वरिसा 25-27 भीतरी दिसेवया, वरिसा 25-27 25 आणि 27 मधले आहेत की काय देव, असं वय दिसायचं. ऐशी सर्वांग सुंदर, असे सर्वांगाने सुंदर भगवंत होते. लावण्य सौभाग्य अथिली, लावण्य होतं भगवंतावर, तेज होतं. सौभाग्य, देवाकडे गुण असे होते की ते भगवंत हवेसे वाटायचे. अंतर्गुणामुळे हवेसे वाटणं त्याला सौभाग्य म्हणायचं. अथिली, या लावण्याने आणि सौभाग्याने युक्त अशी श्रीमूर्ती भगवंताची आहे. मग आता काय एवढेच फक्त दिसायला सुंदर आहेत का? महावाक्य जे गुणधर्म सांगितले, महावाक्यामध्ये जे गुणधर्म सांगितलेले आहेत तेही गुणधर्म भगवंताच्या ठिकाणी आहेत. तेही गुणधर्मी युक्त अशी ते भगवंताची श्रीमूर्ती आहे. आजचा वेळ आपला संपला. दंडवत हो.